धमकी दिल्यामुळे विरोधकांच्याकडून टीका केली जाते। महिला बरोबर नाही ना। चोरीचं काम कोणी करत असेल, चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याने त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीने उपयोग करणं आहे। सत्ता मिळाली यासाठी नाही की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी। आणि अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही। हे दादागिरीने आणि हुकुमशाहीने कारभार चालवू शकतात। मन वाटेल त्या पद्धतीने आम्ही काम करू अशी भूमिका यांची यातून दिसते आहे। नाही, सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय। तो माज इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतोय। त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक। सत्ता ही सेवेसाठी होती, पण सत्ता आता या लोकांना महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वागतंय। आम्ही मालक आहोत, तुम्ही सगळे नौकर आहात आमचे, तुम्ही आमचे सेवक आहात। अरे ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून तो माज तर बोलण्यातून दिसतोच आहे। राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की आरक्षण जे दिलेलं आहे ते मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांना खरं श्रेय दिले जाते। मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण दिलं ते बरोबर आहे। विखे पाटील यासाठीच म्हणतात की उद्या अंगलट आला तर माझ्यावर येऊ नये, त्यांच्या बला त्यांच्यावर जावी आणि मी मोकळा व्हावा, ही त्यांची भूमिका आहे। त्याला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत। कदम साहेबांच्या आठवणीला आपण उजाळा दिलेला काय भावना? डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे। ते माझे ज्येष्ठ नेते होते। महाराष्ट्राच्या मध्ये एक विकासाला गती देणारं एक प्रगतिशील नेतृत्व म्हणून, विकसनशील नेतृत्व म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो। कधीही त्यांच्या खांद्यावर हात आला की माणसाच्या मनामध्ये एक ऊर्जा आणि माणसाला एक शक्ती मिळत होती, असं हे नेतृत्व होतं। म्हणून या वर्षपूर्तीसाठी येत असताना मनातून त्यांना अभिवादन करताना ती स्फूर्ती नक्की आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल, हीच भावना मनात आहे। बारामती मोर्चा काढताय, लक्ष्मी नाके यांनी मोर्चा काढलेला असं हे दोनही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फार चतुर आहे, ते फार हुशार आहे, फार चाणक्य आहेत। त्यांनी दोनही समाजाला खेळवण्याचं काम पद्धतशीरपणे केलेलं आहे। जो जी.आर. काढला त्याचा अर्थ काहीच लागत नाही आणि ओबीसीला काय दिलं हेच कळत नाही। त्यामुळे तुम्हाला मला असं वाटतं की एकाने म्हणायचं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं, आणि एकाने हसल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यांनी अश्रू पुसल्यासारखं करायचं, अशी एक सगळी पद्धतशीर स्क्रिप्टेड हे काम सध्या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। मला वाटतं सगळ्यांनाच तोंडाला पाणी पुसल्याचं भविष्यात दिसेल, मराठा समाजालाही दिसेल आणि ओबीसीनाही दिसेल। मुख्यमंत्र्यांनी फसवले मराठा समाजाला असं वाटतं या केंद्रात त्या जी.आर.चा अर्थच कळत नाही। म्हणजे असं आहे की मी चाणक्य यासाठी म्हटलं की हे महायुतीचं सरकार त्या बाबडीच्या झाडाला दगड मारतं आणि आंबे पडले म्हणून ओरडतं आणि गेले जवळ की मग काटे रुततात। आता जवळ कोण कोण जातं त्याला ते काटे रुतणार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादांनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।